डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ध्येय गाठता येतेच. चित्रकार नितीन यादव यांचं आयुष्यही काहीसं असंच ध्येयवादी होतं. पोलीस अधिकारी होऊन त्यांना जनतेची सेवा करायची होती, मात्र झाले चित्रकार. मात्र कोऱ्या कागदाच्या व पेन्सिलच्या बळावर त्यांनी आजवर 4000हून जास्त गुन्हेगारांची चित्रे रेखाटली आणि त्याहून तब्बल 400हून अधिक आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. पोलीस अधिकारी होता आले नसले तरी त्यांचं कार्य नक्कीच खाकी वर्दीतल्या पोलिसांइतकंच गौरवशाली आहे. गुन्हा कोणताही घडो, गुन्हेगार मागे पुरावा सोडून जातोच. या गुन्हेगाराचा माग घेण्यासाठी पोलिसांना आवश्यकता असते ती फरार आरोपीच्या रेखाचित्राची. हे रेखाचित्र काढणारे हात आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पोलिसांच्या तपासात निभावतात. असेच अनेक रेखाचित्र काढलेले मुंबई पोलिसांसोबत तसंच महाराष्ट्र पोलिसांसोबत काम केलेले रेखाचित्रकार नितीन यादवजी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. नितीनजी, तुम्ही कोणकोणत्या महत्त्वपूर्ण केसेस आजपर्यंत सॉल्व केल्या आहेत? तसे आजपर्यंत मी 4000 स्केचेस बनवलेले आहेत 28-30 वर्षात. त्यात 400 ते 450 डिटेक्ट झालेले आहेत. त्यातील प्रामुख्याने म्हटलं तर शक्ती मिल कंपाऊंडमधील महिला पत्रकारावर झालेला रेप, ते त्याचबरोबर एका लेडीचे 3 तुकडे विविध ठिकाणी टाकलेले होते, ते स्केच डिटेक्ट झालं. त्यानंतर स्पेन लेडीज बँड्राच्या इथे एका लेडीजवर रेप झाली होती. त्या बंगल्यातल्या वॉचमॅननी सांगितल्या पद्धतीने मी चित्र काढून दिलं आणि 24 तासात बँड्रा पोलीस स्टेशननी तो गुन्हा सफल केला. त्यानंतर वडाळा येथील एका महिन्यात 2 मुलांवरती बलात्कार झाला होता 5-5 वर्षाचा, ते केस डिटेक्ट झाली. तशी चोरी आरोपी, परत ट्रॉम्बे एका मंदिर शाळेतील एका विद्यार्थिनीवर रेप झाली असता ते मी ॲक्शनद्वारे तिने आणि मी असं पोलीस केस करून तेही पोलिसांनी स्केच डिटेक्ट केलं. परत शाहिद आझमी म्हणून कुर्ल्यातील वकील होता एक, त्याची मर्डर झाली. त्याचा पंचनामा पोलिसांनी माझ्याकडनंच करून घेतला. मेजरमेंटपासून ते स्केच काढण्यापासून ते 48 तासात ते आरोपी पकडले. त्यानंतर असे बरेच गुन्हे पकडले. राहुल राज फायरिंगचं व्हिडिओ शूटिंग माझ्या स्टुडिओनी केली. जर्मन बेकरी, दाभोलकर प्रकरण, या सर्वांची चित्रं मीच करून दिली होती. मुंबईत खळबळ माजविणारा 2013मध्ये शक्ती मिल कंपाऊंडमध्ये महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी नितीन यांना रात्री 2 वाजता पोलिसांनी बोलावले. पीडितेच्या मित्राने दिलेल्या वर्णनानुसार सकाळपर्यंत नितीन यांनी 3 रेखाचित्रे रेखाटली आणि त्याद्वारेच पोलिसांनी एकास अटक केली. त्यानंतर 48 तासांत 4ही आरोपी पकडले गेले. रात्री 2:30 वाजता फोन आला होता. अशोक खोत साहेब, क्राईम युनिटचे सिनियर PI, की यादव सर कुठे आहात? म्हटलं घरी झोपलो आहे. आणि रात्री गेलेलो आहे मी पोलीस स्केच काढायला, जास्तीत जास्त 11पर्यंत. पण रात्री 2:30 वाजता फोन आला आणि जरा चिंतित झालो की मी बरीच कामं केली, कारण यापूर्वी मला धमकीचे बरेच जणांचे फोन आलेले आहेत. घाबरलो नाही कधी, परंतु साहेबांचा फोन तो सेव्ह होता माझ्याकडे. याला तुमच्या दारात एक पोलीस उभा आहे, तुमच्या रस्त्यावर गाडी उभी आहे, पटकन पोलीसचं सामान घ्या तुमचं चित्राचं आणि NM जोशी पोलीस चौकीत या. तर मी हळूच दरवाजा उघडला तर दारात एक पोलीस उभा होता आणि तो माझ्या ओळखीचाच होता. मग बिंदास दरवाजा उघडला, मग गाडीत बसलो आणि 7 मिनिटात गाडी त्यांनी कुर्ल्यावरून नेली. तर तिकडे 20 टीम पोलिसांची कार्यरत होत्या, सगळे मीडियावाले जमा होते. तिकडे मी गेलो तर दातेसाहेब आणि आपले सत्यपाल सिंह साहेब बसले होते. मग त्यांना प्रॉमिस केलं हे चित्र डिटेक्ट करून देतोच तुम्हाला, चॅलेंज दिली, त्यांच्या पाया पडलो आणि मी चित्राला सुरुवात केली.
रात्री 2:30 ते सकाळी 7पर्यंत मी स्केच करत होतो. 5पैकी 3 चित्र मी काढली आणि माझ्या चित्रातनं पहिलं चित्र पोलिसांनी ओळखलं. मग पहिला ओळखल्यामुळं मग बाकीची नावं सगळी आपोआप बाहेर आली. साकी नाक्याच्या GSK बारमध्ये एकाची हत्या झाली होती. त्यातील संशयिताचे रेखाचित्र काढण्यासाठी नितीन यांनी पोलिसांची परवानगी मागितली. पोलिसांनी प्रयत्न म्हणून परवानगी देखील दिली. हॉटेलातील नोकराने केलेल्या वर्णनानुसार नितीन यांनी रेखाटलेल्या चित्राद्वारे पोलिसांनी 48 तासांत आरोपीला जेरबंद केलं. येथूनच या चित्रकाराच्या प्रवासाला सुरुवात झाली. याच्यात 4 पटीने माझ्याकडे फाईल होती. ओळख पटवण्यासाठी पोलीस माझ्याकडे येतात, जे हेड ऑफिसलाही पोलिसांचं रेकॉर्ड नसेल कदाचित किंवा असेलही, पण तिकडे जेव्हा कम्प्युटर पेंटिंग केलं जातं पोलीस स्केच, तेव्हा 10 आणि 20% रिमार्क येतो. तेव्हा पोलीस नाखुश होतात आणि तेव्हा मग माझ्याकडे येतात आणि काढून झाल्यावर 80 ते 90% स्केच डिटेक्ट होतं. अशी इथे पर्सेंटेज लिहितो. असे स्केचेस मी केलेले आहेत. मग ते मोबाईल चोरीपासून बाईकवर चैन, लेडीजच्या गळ्यातले पळून जाणारे, चोरी, मारी, डाका, रेप असे विविध प्रकारचे पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, नाशिक, पुणे, नवी मुंबई, ठाणे ह्या ठिकाणचे पण पोलीस माझ्याकडे येतात. मुंबईवर दहशतवादी हल्ल्यानंतर कामा रुग्णालयात जाऊन या सर्व घटनांची रेखाचित्रे नितीन यादव यांनी बनवली. जर्मन बेकरी स्फोटातील संशयितांची रेखाचित्रे यादव यांनी रेखाटली. केवळ वर्णनावरून रेखाचित्र काढणं सोपं नसतं. वर्णन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट कान आणि डोळे उघडे ठेवून नीट ऐकून त्याचं अचूक संदर्भ जोडून संशयित आरोपीचं रेखाचित्र रेखाटण्याचं आव्हानात्मक काढून झालं. पोलिसांना पण मी सांगतो, हा फिर्यादी नसून यांनीच मर्डर केली. हे तुम्ही जेव्हा काम करत असता पोलिसांची कितपत तुम्हाला मदत असते, सहकार्य असतं आणि प्लस तुम्हाला ह्या मोबदला काय दिला जातो? पहिली गोष्ट, माझं स्वप्न होतं पोलीस इन्स्पेक्टर बनायचं आणि माझे वडील जीवनरत्न महाराष्ट्र शासनाने त्यांना समाजरत्न म्हणून पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी 15 वर्ष सरपंच होते गावचे. सर्व सरपंचांना पहिलं मानधन वडिलांच्या उपोषणानं मिळालं. त्यांचे मित्र
SM जोशी, अण्णा हजारे अशा पद्धतीची लोकं आमच्या घरी येत होती. त्यांचा वारसा मी जपण्याचा प्रयत्न केला की मी माझ्या पगारात सुखी असताना एक समाजाचं काम केलं तर काय बिघडलं. असा हा प्रयत्न मी पहिले 25 वर्ष एकही रुपये न घेता मी काम केलं. परंतु नंतर घ्यायला कारण मी आजारात असा अडचणीत आल्यामुळे मुलाचं कॉलेजचं शिक्षण होतं, त्याची 12 लाख फी भरायची होती. मग मी मनाई केली नाही कुणाला. पण आजपर्यंत शेवटच्या 5 वर्षात हातात पैसे मी घेतलेले नाही. देईल खिशात त्यांच्या हाताने टाकायला लावले आणि जरी नाही दिले तर स्वामींच्या मठात टाकावं.